श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनात एखादी इच्छा आहे का जी पूर्ण होत नाही आहे? तुम्ही खूप प्रयत्न करता पण काहीतरी अडथळा येतोच. तुम्हाला वाटतं का की देव तुमचं ऐकत नाही? जर तुमच्या मनात अशा प्रश्नांची वादळं चालू असतील तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. कारण आज स्वामी समर्थ स्वतः तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आपण खरंच त्यांच्या या वचनावर विश्वास ठेवतो का? आपण इच्छा करतो, पण त्या इच्छेमागे श्रद्धा आहे का? आपण प्रार्थना करतो, पण मन पूर्णपणे शांत आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थांच्या कृपेने इच्छा पूर्ण कशी होते. बाळांनो, इच्छा म्हणजे काय? इच्छा म्हणजे फक्त काहीतरी मिळवण्याची हाव नाही. इच्छा म्हणजे आपल्या आत्म्याची हाक आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी योग्य वेळ, योग्य भावना आणि योग्य कृती आवश्यक असते. भक्तांनो, स्वामी समर्थांचा पहिला संदेश तो म्हणजे श्रद्धा ठेवा. स्वामी म्हणतात, श्रद्धा असेल तर सर्व ठीक होतं. तुमची इच्छा कितीही मोठी असो, जर तुमच्या मनात शंका असेल तर ती इच्छा अर्धीच मरते. म्हणून स्वतःला विचारा, मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे का? दुसरा संदेश, संयम ठेवा. आज आपण लगेच परिणाम अपेक्षित करतो, पण स्वामी समर्थ म्हणतात, वेळ येईल तेव्हा सर्व काही होईल. झाड लावल्यावर लगेच फळ मिळत नाही, त्याला वेळ लागतो. तसंच तुमच्या इच्छेलाही वेळ लागतो. स्वामींचा तिसरा संदेश, सकारात्मक विचार ठेवा. तुम्ही दिवसभर काय विचार करता त्यावर तुमचं भविष्य ठरतं. जर तुम्ही सतत म्हणत असाल, माझं काहीच होणार नाही, तर तेच खरं ठरतं. स्वामी समर्थ सांगतात, जसं विचाराल तसं घडेल. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा, नेहमी चांगलं घडेल. स्वामींचा चौथा संदेश, नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र फक्त शब्द नाही, ही शक्ती आहे. दररोज 108 वेळा नामस्मरण करा. मन शांत होईल आणि तुमच्या इच्छेला ऊर्जा मिळेल. स्वामींचा पाचवा संदेश, कर्म करा. फक्त इच्छा करून काही होत नाही, कृती आवश्यक आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू प्रयत्न कर, मी तुझ्या सोबत आहे. म्हणून तुमच्या इच्छेसाठी काम करा. स्वामी समर्थांचा सहावा संदेश, अहंकार सोडा. अनेक वेळा आपली इच्छा पूर्ण होत नाही कारण आपण अहंकारात जगतो. स्वामी समर्थ सांगतात, जो नम्र आहे त्याच्यावर कृपा होते. म्हणून नेहमी नम्र राहा. स्वामींचा सातवा संदेश, सेवा करा. इतरांना मदत करा, गरजूंना साथ द्या. कारण स्वामी समर्थ म्हणतात, ज्याने इतरांसाठी काही केलं त्याचं मी सर्व काही करतो. श्री स्वामी समर्थ.
तुमचा जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता स्वामी सांगतात, तुम्ही किती वेळा देवाला विचारलं आहे, देवा माझं ऐका ना. पण आज स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहेत, मी तुझं ऐकतोय, पण तू स्वतःवर विश्वास ठेवतोयस का? आता स्वामी समर्थ एक गुपित मंत्र सांगत आहेत. जर तुमची इच्छा खूप महत्त्वाची असेल तर हा नियम पाळा. 21 दिवस रोज नामस्मरण करा. सकाळी आणि रात्री प्रार्थना करा. कोणालाही दुखवू नका आणि पूर्ण विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, इच्छा पूर्ण होणं म्हणजे चमत्कार नाही, तो तुमच्या श्रद्धेचा परिणाम आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे, फक्त तू चालत राहा. बाळांनो, आजपासून स्वतःला एक वचन द्या. ते म्हणजे, मी सकारात्मक राहीन, मी श्रद्धा ठेवीन, मी प्रयत्न करीन. हे स्वतःलाच वचन द्या आणि मग बघा, तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कोणाच्या आयुष्यात बदल घडवण्याची ताकद यात आहे. लाईक करा आणि अशाच दिव्य स्वामींच्या संदेशासाठी स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, स्वामींचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे मी फक्त एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींची इच्छा. स्वामींच्या इच्छेनेच हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, कारण कोणतीही इच्छा स्वामींच्या आज्ञेशिवाय पूर्ण होणे अशक्य आहे. शेवटी स्वामींची इच्छा. श्री स्वामी समर्थ.